गुड मॉर्निंग स्टुडंट्स. एक्सरसाइज 1.2 आपली संपलेली आहे. मग आता पुढचा पॉईंट आपण सुरू केला आहे बघा. लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशन म्हणजे काय असणार आहे याच्यामध्ये? लॉगॅरिथमिक म्हणजे काय आला? लॉग आला त्याच्यामध्ये, मग त्याचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे. आता लॉगचं डेरिव्हेटिव्ह 1/x असते हे आपल्याला ऑलरेडी माहिती आहे. पण आता लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशन म्हणजे नेमकं काय असणार आहे बघा. म्हणजे काय असेल, फंक्शन एखादं दिलेलं असेल. आता समजा फॉर एक्झाम्पल घेतलं आपण, जे फंक्शन असं असेल एफ-एक्स. नेहमी जे आपण फंक्शन घेतो वाय इज इक्वल टू काय असतं? फंक्शन एफ-एक्स असतं, बरोबर आहे का? वाय इज इक्वल टू एफ-एक्स असेल आणि समजा याच्या रेस टू पॉवरला पण दुसरं फंक्शन असेल. एफ-एक्स ऐवजी आपण जी-एक्स घेतलं. एफ-एक्स रेस टू जी-एक्स म्हणजे काय असणार आहे? फंक्शन रेस टू फंक्शन असेल. हां, मग फंक्शन रेस टू फंक्शन असेल. आता आपल्याकडे असा फॉर्म्युला नाही आहे. फॉर्म्युले जे डिफरन्शिएशनचे आतापर्यंत आपण बघितले त्याच्यामध्ये काय होतं की एखाद्या फंक्शनचं डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह होतं. आता रेस टू एकच फंक्शन असेल म्हणजे एकची टर्म एकच असायची. आता इथे काय झालं? फंक्शन रेस टू फंक्शन आलं म्हणजे बेसला पण फंक्शन आहे आणि रेस टू पॉवरला पण फंक्शन आहे. हां, आता या टाईपचं जर फंक्शन असेल तर हे सॉल्व कसं करायचं? तर कसं सॉल्व होणार आहे? तर हे लॉग घेऊन आपल्याला पुढं सॉल्व करावं लागतं. मग असं अजून काय असेल बघा, 3 टाईपचे दिलेले आहेत एक्झाम्पल, ज्याच्यामध्ये आपण लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशनचा यूज करणार आहे. काय सांगितलं त्याच्यामध्ये? अ प्रॉडक्ट ऑफ नंबर ऑफ फंक्शन म्हटलेलं आहे. प्रॉडक्ट ऑफ नंबर ऑफ फंक्शन म्हणजे जास्त फंक्शनचा प्रॉडक्ट असेल तर आपण त्याचा लॉग घेऊन ते सेपरेट करून आपण डिफरन्शिएट करू शकते. हां, एकतर या टाईपचं फंक्शन असेल, ऑर दुसरं काय सांगितलंय बघा, सेकंड टाईप सांगितलेले आहे अ क्वशंट ऑफ फंक्शन. म्हणजे आपल्याला क्वशंट लॉ आणि प्रॉडक्ट लॉ लॉगॅरिथमचा यूज करता येईल. हां, जर क्वशंट असेल, प्रॉडक्ट असेल तर आपण काय करणार आहे? लॉग घेताना लॉगॅरिथम म्हणजे लॉग घेऊन बोथ साईडला जर लॉग घेतला आपण त्या फंक्शनला तर एक प्रॉडक्ट असेल, क्वशंट असेल, ते सिम्पल होते ना, मग त्याचा आपल्याला डेरिव्हेटिव्ह घेता येईल. आणि लास्ट थर्ड जे महत्त्वाचं आहे, सगळ्यात महत्त्वाचं, जे फंक्शन रेस टू फंक्शन असेल ते म्हणजे काय येणार बघा? अ फंक्शन विच इज द पॉवर ऑफ अदर फंक्शन म्हटलेलं आहे. अ फंक्शन विच इज द पॉवर ऑफ अदर फंक्शन असेल म्हणजे एक फंक्शन हे दुसऱ्या फंक्शनच्या रेस टू पॉवरला जर असेल, म्हणजे इथे काय सांगितलेलं आहे? दॅट इज एफ-एक्स रेस टू काय असेल? जी-एक्स असेल. असं जेव्हा असेल तेव्हा आपल्याला काय करता येणार आहे? लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशनचा यूज करता येणार आहे. हां, येथे लक्षात सगळ्यांच्या. मग ही एक टाईप झाली. आता याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल घेऊन सांगते तुम्हाला. समजा वाय इज इक्वल टू आपल्याला डिफरन्शिएट करायला, फॉर एक्झाम्पल बघा, वाय इज इक्वल टू दिलेला आहे एक्स रेज टू एक्स. आता एक्स रेज टू एक्स आहे, फक्त एक्स असेल तर आपण डेरिव्हेटिव्ह 1 घेतो, बरोबर आहे. आता एक्स रेज टू एन असेल तरी पण आपल्याकडे फॉर्म्युला आहे. एक्स रेज टू एनचा फॉर्म्युला काय? एन इंटू एक्स रेज टू एन मायनस 1चा. किंवा ए रेज टू एक्स असेल तरी पण आपल्याला फॉर्म्युला आहे, पण एक्स रेज टू एक्स असेल तर फॉर्म्युला नाही आहे. मग याच्यामध्ये लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशनचा यूज करावा लागतो. म्हणजे मी आता काय करणार बघा, इथं बोथ साईडला मी लॉग घेणार. टेकिंग लॉग ऑन बोथ साईड. म्हणजे काय येणार बघा? लॉग वाय इज इक्वल टू लॉग एक्स रेज टू एक्स येईल, बरोबर आहे. लॉग वाय इज इक्वल टू एक्स रेज टू एक्स म्हणजेच काय होणार? लॉग वाय इज इक्वल टू, आता हा रेज टू पॉवरचा जो एक्स आहे, एक्सपोनंट लॉनुसार हा रेज टू पॉवरचा एक्स मी इकडे मल्टिप्लाय करू शकते आणि इथं काय लिहिणार? मी लॉग एक्स लिहिणार, बरोबर आहे. मग एक्स इंटू काय आला? लॉग एक्स आला. इथं कोणता लॉ यूज केला आपण? एक्सपोनंट लॉ यूज केला लॉगॅरिथमचा. एक्सपोनंट लॉ यूज केलेला आहे, लक्षात आहे सगळ्यांच्या. मग आता हा लॉग वाय आणि एक्स लॉग एक्स आपण डिफरन्शिएट करणार विथ रिस्पेक्ट टू एक्सनं. मग याचं डेरिव्हेटिव्ह बघा कसं येणार? लॉग वायचं डेरिव्हेटिव्ह आता विथ रिस्पेक्ट टू एक्स नाही, मग वायचं डेरिव्हेटिव्ह काय घेतो आपण नेहमी? dy बाय dx. पण लॉग वाय आहे तर त्याचं डेरिव्हेटिव्ह 1/y येणार आणि अगेन वायचं डेरिव्हेटिव्ह dy बाय dx लिहायचं, कारण विथ रिस्पेक्ट टू एक्सने घेतोय त्यामुळे. मग आता इज इक्वल टू इकडं आता इथं काय होणार बघा? डी बाय डी एक्स हा दोन फंक्शनचा प्रॉडक्ट आहे. एक्स इंटू काय येणार? मग लॉग एक्स येणार. दोन फंक्शनचा प्रॉडक्ट असेल तर डेरिव्हेटिव्ह कसं घेतो आपण? पहिलं फंक्शन आहे असं, दुसऱ्या फंक्शनला डेरिव्हेटिव्ह
प्लस दुसरं फंक्शन म्हणजे लॉग एक्स आहे सा आणि पहिलं जे फंक्शन आहे त्याला डेरिव्हेटिव्ह हां. हे काय आहे 1/y dy/dx आहे लेफ्ट साईड हां. बघा पुढं सॉल्व कसं होणार आहे आता हे एक्स हां लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह किती येणार 1/x येईल बरोबर आहे प्लस हा लॉग एक्स आणि एक्सचं डेरिव्हेटिव्ह फक्त किती येणार आहे 1 येणार म्हणजे 1/y आणि इथे काय आहे dy/dx. इथं काय झालं बघा आता एक्सला एक्स कॅन्सल झाला 1/y dy/dx इज इक्वल टू एक्सला एक्स कॅन्सल झाला इथं राहिला फक्त 1 आणि प्लस हा काय आहे इथं लॉग एक्स आहे बरोबर आहे का एवढ्या टर्म राहिल्या. मग आता पुढं आपल्याला व्हॅल्यू फाइंड करायची असते dy/dxची बरोबर आहे. त्यामुळे हा जो 1/y इथे डिवाइड आहे तो इकडे जाऊन काय होईल मल्टिप्लाय होईल y इन ब्रॅकेट काय राहणार 1 प्लस लॉग एक्स. पण ॲन्सर हे नेहमी आपलं वायमध्ये असत नाही आहे एक्समध्ये असतं त्यामुळे तो जो वाय जो आहे त्या वायची व्हॅल्यू आपल्याला ॲड करावी लागेल. वाय म्हणजे काय हे सुरुवातीलाच सांगितलं आहे. वाय म्हणजे काय होतं x⁻x होता मग इथं काय येणार 1 प्लस लॉग एक्स येणार वायची व्हॅल्यू पण तिथं ॲड करायची. हे मिळालं फायनल ॲन्सर. येते लक्षात सगळ्यांच्या. आता हे जे बघितलं आपण हे कोणतं आहे लॉगॅरिथमिक डिफरन्सिएशन आहे हां. आता अजून एक पॉईंट याच्यामध्ये सांगितलं आहे बघा त्याच्यात काय दिलं आहे इम्प्लिसिट फंक्शन दिलेलं आहे. अजून एक पॉईंट दिलेला आहे इम्प्लिसिट फंक्शन हां. इम्प्लिसिट फंक्शन म्हणजे काय असणार आहे बघा आता फंक्शन कसं असेल नेहमी जे आपण घेतो फंक्शन ते काय असतं y=fx असतं बरोबर आहे का. नेहमी जे आपण फंक्शन घेतो ते काय असतं y=fx असतं म्हणजे एक फंक्शन ऑफ एक्स असेल आणि वाय डिफरन्शिएट करतो असतो आपण लेट y=टू घेतो आपण बरोबर आहे. मग आता मात्र जे फंक्शन असेल माझं आता हे y=fx जे फंक्शन आहे ते आत्ता जे आपण एक्झाम्पल बघितलं x⁻x हे याच टाईपचं झालं ना म्हणजे y एका साईडला yची टर्म आणि fx फंक्शन जे आपण डिफरन्शिएट करतोय ते बरोबर आहे. पण आता काय असेल बघा इथे जे आपल्याला पुढं बघायचं आहे ते फंक्शन इम्प्लिसिट म्हणजे काय ज्याच्यामध्ये एक्सची पण टर्म असणार आणि वायची पण टर्म असणार आहे. इम्प्लिसिट फंक्शन कशाला म्हणायचं बघा असं फंक्शन की ज्याच्यामध्ये एक्स पण असेल आणि वाय पण असेल म्हणजे ते फंक्शन कसं येणार f(x, y) येणार आणि = 0 असेल हां. म्हणजे त्याच्यामध्ये एक्स आणि वाय दोन्ही टर्म घेणार आहे आणि दोन्ही टर्म आपण डिफरन्शिएट करणार आहे हां. बघा लक्षात येते का म्हणजे कसं असेल फंक्शन एखादं फॉर एक्झाम्पल जर बघितलं आपण तर असं असेल बघ हा x³ आहे प्लस y³ प्लस 4x³ y = 5 घेतलं हां. इथं काय झालं एक्सची पण टर्म दिसते सगळ्यांना वायची पण टर्म दिसत्या. आत्तापर्यंत जे एक्झाम्पल घेत होतं त्याच्यामध्ये फक्त एक्स असायचा जे काय असेल एक्झाम्पल ते एक्स होतं त्याच्यामध्ये वायची टर्म असायची नाही आपण ते लेट y=टू घेत होतो बरोबर आहे का. पण आता इथं काय असेल वायची टर्म पण ऑलरेडी त्या फंक्शनमध्ये असेल म्हणजे जे काही इक्वेशन दिलेलं असेल ते फंक्शन ऑफ एक्स अँड वाय असेल. मग जेव्हा दोनही टर्म त्याच्यामध्ये असतात तेव्हा आपण त्याला काय म्हणतोय इम्प्लिसिट फंक्शन असं म्हणतोय. मग याच्यावरून आपल्याला फाइंड काय करायला सांगितलेलं असतं dy/dx फाइंड करायला सांगितलेलं असतं. लक्षात येते एक्स आणि वायच्या टर्म असणारं फंक्शन असतं आणि ते फंक्शन काय करायचं असतं डिफरन्शिएट करायचं असतं हां. आता हे याच्यामध्ये y= लिहून घ्यायचं नाही कारण y 2 ठिकाणी हे परत लेट y= घेऊन चालणार नाही. आता मी इथे परत एकदा लिहिते ते x³ + y³ + 4x³ आणि काय आहे y = किती आहे 5 आहे. आता हे आपण डिफरन्शिएट करून बघू. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू काय म्हणायचं एक्सच येणार आहे कारण आपल्याला फाइंड काय करायला सांगितलेलं आहे dy/dx फाइंड करायला सांगितलं. मग विथ रिस्पेक्ट टू एक्स ना आता किती टर्म आहेत 3 टर्म आहेत मी प्रत्येकाला सेपरेट डेरिव्हेटिव्ह देते हां. d/dx ऑफ x³ येणार प्लस इथे काय येणार d/dx ऑफ y³ येईल प्लस इथे काय येणार 4 कॉन्स्टंट आहे d/dx ऑफ किती येईल बघा x³ आणि y येईल आणि = आता d/dx ऑफ काय आहे 5 हां. मग x³ डेरिव्हेटिव्ह ते किती येईल x⁻n चा फॉर्म्युला 3x² येईल का. सेम तसं आता y³ डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे आपल्याला पण विथ रिस्पेक्ट टू एक्स न ते काय करायचं पहिला आहेचा y डिफरन्शिएट करायचा काय येणार तो 3y² येईल का. जसं x⁻n चा फॉर्म्युला तसं x ऐवजी y कन्सिडर करायचं आणि लिहायचं 3y² येईल पण विथ रिस्पेक्ट टू एक्स असल्यामुळे इथं परत काय लिहायचं
dy बाय dx लिहायचं. हां, प्लस 4 इथं आता बघितलं तर काय झालं, 2 फंक्शनचा प्रॉडक्ट आहे. दिसतंय सगळ्यांना 2 फंक्शनचा प्रॉडक्ट आहे. त्यामुळे आपल्याला इथं प्रॉडक्ट लॉ यूज करावा लागेल. आता हे पहिलं फंक्शन आहे, हे दुसरं फंक्शन. बघा काय येईल ब्रॅकेटमध्ये, पहिलं फंक्शन एक्स क्यूब आहे असा, दुसऱ्याच डेरिव्हेटिव्ह म्हणजे वायचं डेरिव्हेटिव्ह. वायचं डेरिव्हेटिव्ह काय येणार, ते dy बाय dx येणार, प्लस वाय आहे असा आणि डी बाय dx ऑफ काय येईल, एक्स क्यूब येईल. हां, आता इज इक्वल टू 5 काय झाला इथं, कॉन्स्टंट आहे, त्यामुळे 5चं डेरिव्हेटिव्ह राईट साईडला काय येणार आहे, 0च येणार आहे. हां, आता बघा टर्म काय आल्या, हा 3x² आहे प्लस किती आहे, 3y² dy बाय dx आहे, प्लस 4 ब्रॅकेटमध्ये एक्स क्यूब dy बाय dx प्लस वाय एक्स क्यूबचं डेरिव्हेटिव्ह किती येणार, ते 3x² येईल. हां, आणि इज इक्वल टू 0. मग आता इथं फक्त या टर्म ज्या आहेत त्याच्यामध्ये dy बाय dxच्या 2 टर्म आहेत, त्या एकत्र करायच्या, बाकीच्या सगळ्या राईट साईडला न्यायच्या. बघा काय येईल, 3x² प्लस 3y² dy बाय dx प्लस 4 नात मल्टिप्लाय करायचं, 4x³ dy बाय dx, 4 इंटू 3 किती, 12x² y येईल इज इक्वल टू 0. मग dy बाय dxच्या या 2 टर्म दिसल्या सगळ्यांना, या 2 टर्म सेपरेट लिहायच्या, म्हणजे कॉमन काढायचं त्यांच्या टर्म्स. काय आहे बघा, 3y² प्लस 4x³ मी कॉमन काढला, ब्रॅकेटच्या बाहेर किती लिहिलं मी, dy बाय dx लिहिला, आणि प्लस हे एका ब्रॅकेटमध्ये लिहिले 3x² प्लस 12x² y इज इक्वल टू 0. आपल्याला व्हॅल्यू कशाची फाइंड करायची आहे, dy बाय dx ची, त्यामुळे इथे dy बाय dx साईडला ठेवायचा आहे सा, इज इक्वल टू ही प्लस टर्म जी आहे तिकडे जाऊन काय होईल, सॉरी हा ब्रॅकेट इथे लिहावा लागेल अगोदर, ती प्लस टर्म तिकडे न्यायची, म्हणजे काय होईल, इकडे येऊन मायनस होईल, मायनस 3x² प्लस 12x² y येईल, आणि मग dy बाय dx इज इक्वल टू ही ब्रॅकेट जो मल्टिप्लाय आहे तो इकडे नेऊन काय करायचा, डिवाइड करायचा, मायनस 3x² प्लस 12x² y डिवायडेड बाय हा ब्रॅकेट येईल इथे 3y² प्लस 4x³ येईल. हां, असेल फायनल आन्सर, म्हणजे ज्याच्यामध्ये एक्सची पण टर्म असणार आणि वायची पण टर्म असणार आहे, ते डिफरन्शिएट करायचं विथ रिस्पेक्ट टू एक्सनं, पण वाय जिथं असेल तिथं वायचं डेरिव्हेटिव्ह घेऊन काय करायचं असतं, परत dy बाय dx लिहायचं असतं. हां, लक्षात येते सगळ्यांच्या, मी याची प्रोसेस पण सांगितलं बघा इथं. बघा काय दिलेलं आहे, इथे दिले बघा, डिफरन्शिएट बोथ साइड ऑफ द इक्वेशन विथ रिस्पेक्ट टू एक्स. म्हणजे बोथ साईडला आपण विथ रिस्पेक्ट टू एक्सनं ते डिफरन्शिएट करायचं, ट्रीटिंग वाय ॲज डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ एक्स, म्हणजे वाय इज अ डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ एक्स कन्सिडर करायचं आणि ते डिफरन्शिएट करायचं असतं. आणि काय म्हटलं बघा, कलेक्ट द टर्म्स कंटेनिंग dy बाय dx ऑन वन साइड ऑफ द इक्वेशन अँड सॉल्व फॉर dy बाय dx म्हटलं, म्हणजे dy बाय dx ज्या टर्म्स असतील त्या एकत्र करायच्या आणि dy बाय dx ची व्हॅल्यू फक्त फाइंड करायची असते. हां, येते लक्षात सगळ्यांच्या, इम्प्लिसिट फंक्शन आणि लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशन. हां, हे दोन पॉईंट आपण बघितलेले आणि याच्यावरती आपल्याला मग एक्झरसाइज बघायचे. एक्झरसाइज नंबर कोणती असेल, 1.3 असेल. हां, मग ही एक्झरसाइज आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया, एक्झरसाइज नंबर 1.3. ह्याच्यामध्ये कसं असणार आहे, एक लॉगॅरिथमिक फंक्शनचा एक क्वेश्चन असेल आणि इम्प्लिसिट फंक्शनचा एक क्वेश्चन असेल. येथे लक्षात ते आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया.